हीच परिस्थिती आपण बघतो की थोड्याफार फरकानं आंब्यामध्ये होताना आत्ता दिसते. मागचे जे पाऊस पडले ह्या पावसामध्ये फुलोरा यायची तयारी चालू असतानाच नवीन पालवी फुटली. आता ही जी नवीन पालवी ज्यावेळेला फुटते त्यावेळेला फुलोरा ब्लॉक होऊन जातो, फुलोरा येत नसतो. आपण जर बघितलं तर कोकणामध्ये हीच परिस्थिती सध्या उद्भवली की जे पाऊस पडले, आर्द्रता वाढली, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नवीन फुटी आल्या, नवीन पालवी आली आणि या नवीन पालवीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यामध्ये सुद्धा या वातावरणाच्या बदलांचं नुकसान होण्याची शक्यता यावर्षी दिसते. खरं तर ओमिलसारखा प्रॉडक्ट जर आंब्यामध्ये आपण वापरला आत्ताच्या परिस्थितीमध्ये, तरी नवीन पालवी जी आलेली आहे, गुलाबी कलरची किंवा लाल कलरची जी पालवी आहे, या पालवीला आपण लगेच काही थोड्या दिवसामध्येच ग्रीन करू शकतो, हिरवी करू शकतो. आणि ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की नवीन पालवी जोपर्यंत त्या झाडावर आहे, त्या नवीन पालवीतून फुलोरा येऊ शकत नाही. ह्या नवीन पालवीला जर का आपण ग्रीन करू शकलो किंवा त्याला मॅच्युअर करू शकलो तर निश्चितच त्यातून थोडा का होईना पण लेट फुलोरा येऊ शकतो. ओमिलसारखा प्रॉडक्ट इथं नवीन पालवीला मॅच्युअर करण्याचा काम अगदी फास्ट करतं. त्याचबरोबर आंब्यामध्ये ओमिलचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये आंब्यामध्ये ज्यावेळेला आपण ओमिलचे स्प्रे घेतो त्यावेळेला एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आपण बघतो की ज्यावेळेला एखाद्या वेलीमध्ये, एखाद्या झाडामध्ये ज्यावेळेला नायट्रोजन खेचला जातो जमिनीवाटे, तर त्या नायट्रोजनचं कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये करताना वेगवेगळे एन्झाईम्स लागतात. उदाहरणार्थ नायट्रेट रिडक्टेज नावाचा एक एन्झाईम लागतो. ज्यावेळेला आपण ओमिलचा वापर करतो त्यावेळेला अशा प्रकारचे एन्झाईम्स फास्ट तयार केले जातात आणि ती प्रक्रिया पूर्ण केली जाते. ओमिलचा जर वापर आपण आंब्यामध्ये अशा वेळेला केला तर फ्रूट सेट मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो, फुलोरा जो असतो त्याची गळ थांबते, फुलगळ ज्याला आपण म्हणतो. खरं तर आंब्यामध्ये जी फुलगळ होत असते त्याची दोन मेजर कारणं असतात. एक म्हणजे पुअर पॉलिनेशन, म्हणजे कमी प्रमाणामध्ये झालेलं परागीभवन, आणि दुसरा त्याचा मुद्दा असतो तो म्हणजे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. जर का वातावरणाचे काही बदल झाले तर तिथं फुलगळ आंब्यामध्ये मोठ्या स्वरूपात होत असते. खरं तर ओमिलसारखा प्रॉडक्ट आंब्यामध्ये आपण वापरला तर मजबूत आणि जास्त फळं येण्यासाठी त्याचा फायदा होतो. फळांची साईज मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, त्याची गोडी शेवटच्या टप्प्यामध्ये आणि कलर अतिशय चांगल्या प्रकारे यायला चालू होऊन जातो. त्याचबरोबर त्याला जो एक वास असतो, आरोमा ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा हार्वेस्टिंग पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल तो यायला चालू होऊन जातो. त्याचबरोबर क्रॅकिंगसारखी समस्या असेल किंवा न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स झाल्यामुळे येणाऱ्या ज्या काही विकृती आहेत, उदाहरणार्थ आपण म्हणतो की साका किंवा ज्याला आपण स्पॉन्जी टिश्यू असं म्हणतो, तर ह्या स्पॉन्जी टिश्यू कमी करण्याचं कामसुद्धा ओमिल करू शकतं. याचे जर का आपण 3 वेगवेगळ्या वेळेला ॲप्लिकेशन जर का आंब्यावर घेतले तर निश्चितच आंब्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या आणि त्या विकृत्यांच्यामुळे येणारं नुकसान आपण निश्चितपणे टाळू शकतो. खरं तर आंब्यामध्ये पहिला जो काही स्प्रे आहे तो स्प्रे फुलोरा येण्याच्या जस्ट अगोदर, थोडंसं अगोदर पहिला स्प्रे रिकमेंडेड आहे. तो स्प्रे घेताना फुलोरा यायला नाही आलेला नसला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे फुलोऱ्याच्या जस्ट अगोदर एक जर का स्प्रे घेतला. दुसरा स्प्रे रिकमेंडेड आहे तो म्हणजे छोटी छोटी फळं ज्यावेळेला तयार होतात, कैऱ्या आपण म्हणतो, फळधारणा झाल्यानंतर दुसरा स्प्रे रिकमेंडेड आहे. आणि तिसरा स्प्रे जो आहे तो ज्यावेळेला फळांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला चालू होऊन जाते. आपण बघतो की आंब्यामध्ये एक स्टेज अशी येते, शेवटची टप्पा, की जिथं फळ एकदम फास्ट वाढायला चालू होऊन जातात. अशा वेळेला जर का तिसरा स्प्रे आपण दिला तर आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या विकृती आपण थांबवू शकतो आणि होणारा लॉस आपण कमी करू शकतो.